मौजे कुंभारी येथील रे नगर फेडरेशनच्या वतीनं उभारण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 30,000 सदनिकांच्या गृहप्रकल्पात सध्या 15,004 घरे पूर्ण झाली असून अनेक लाभार्थी वास्तव्यास गेले आहेत. या प्रकल्पातील लाभार्थ्यांना नवीन वीज जोडणी नाममात्र 500 रुपयात देण्याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून 6 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यालयीन आदेश जारी करण्यात आला होता. त्यानुसार प्रति जोडणी प्रक्रिया शुल्क 120 रुपये, त्यावर 18% GST आणि 380 रुपये सुरक्षा ठेव अशी एकूण 500 रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली होती. मात्र अनावधानाने वीज वितरण कंपनीकडून वाढीव दराने वीज जोडणीची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच 500 रुपयात नवीन वीज जोडणी देण्यात येईल अशी स्पष्ट हमी देण्यात आली. दरम्यान रे नगर गृहनिर्माण प्रकल्पातील गट क्रमांक 764, 755, 721, 722, 23, 726, 697 व 707 मधील लाभार्थ्यांना घरे हस्तांतरित करण्यात आली आहेत. मात्र या भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे या महत्त्वाकांक्षी व पथदर्शी रे नगर गृहप्रकल्पात लाभार्थी वास्तव्यास येण्यास टाळाटाळ करत असून त्याचा प्रतिकूल परिणाम प्रकल्पावर होत आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सेवा तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले. शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या वतीनं ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात कॉम्रेड युसुफ शेख मेजर, दाऊद शेख, नरेश दुगाणे, वीरेंद्र पद्मा, पांडुरंग म्हेत्रे आदींचा समावेश होता.